जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणतं राज्य हे हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे देशातील पहिले राज्य आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे राज्य एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे देशातील पहिलं राज्य आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता दीपा कर्माकर यांनी नुकतीच खेळातून निवृत्तीची घोषणा केली, तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ज्या दीपा कर्माकर आहेत या एक जिम्नॅस्ट खेळाडू आहेत व दीपा कर्माकर यांनी आपल्या जिम्नॅस्ट कारकिर्दीत बरेच रेकॉर्ड आपल्या नावावर केलेले आहेत. ते सर्व रेकॉर्ड आपण पाहून घेऊया. तर पहा, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला जिम्नॅस्ट होत्या व याच ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 4थं स्थान पटकावलं होतं व या ऑलिम्पिकमधील त्यांचं पदक फक्त 0.15 गुणानं गेलं होतं. यासच राष्ट्रकुल स्पर्धेत जिम्नॅस्टिक पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांनी या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दीपा कर्माकर या पहिल्या भारतीय आहेत व अलीकडेच आता 2024च्या आशियाई महिला कलात्मक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपच्या वाल्ड प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. बरं, दीपा कर्माकर या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या त्रिपुरा या राज्याच्या आहेत व त्यांना स्मॉल वंडर या टोपण नावाने देखील ओळखलं जातं. त्यांना 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2016 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, तर 2017 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दीपा कर्माकर यांच्यावर आधारित दीपा कर्माकर द स्मॉल वंडर हे पुस्तक लिहिण्यात आलं असून या पुस्तकाचे लेखक हे दिग्विजय सिंगदेव, विमल मोहन आणि दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी हे आहेत. प्रश्न क्रमांक 2, 2024चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले? तर आता 2024 मधील फिजिक्ससाठीचा नोबेल पुरस्कार हा जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री ही हिंटन यांना जाहीर झाला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, या दोन्ही शास्त्रज्ञांना हा फिजिक्सचा नोबेल पुरस्कार कृत्रिम न्यूरल नेटवर्कसह मशीन लर्निंग सक्षम करण्याच्या त्यांच्या मूलभूत शोध आणि संशोधनासाठी जाहीर झाला आहे. फिजिक्ससाठीचा नोबेल पुरस्कार हा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस तर्फे दिला जातो. बरं, हे जे जॉन जे हॉपफिल्ड आहेत हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ आहेत? तर ते अमेरिका या देशाचे नागरिक असून सध्या ते प्रिन्स्टन विश्वविद्यालय येथे कार्यरत आहेत. आणि हे जे जेफ्री ई हिंटन आहेत हे ब्रिटिश कॅनेडियन संगणक शास्त्रज्ञ असून त्यांना एआयचे गॉडफादर असं देखील म्हटलं जातं. सध्या ते कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठात कार्यरत आहेत. फिजिक्सच्या नोबेलविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. या पारितोषिकामध्ये 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर देण्यात येतात. फिजिक्ससाठीचा पुरस्कार 1916, 1931, 1934, 1940, 1941 आणि 1942 असा 6 वेळा देण्यात आलेला नाही. फिजिक्ससाठी नोबेल मिळवणारे सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण आहेत? तर लॉरेन्स ब्रॅग यांना वयाच्या 25व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता. तर आर्थर ॲश्किन हे फिजिक्ससाठी नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात वयस्क व्यक्ती आहेत. त्यांना वयाच्या 96व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता. प्रश्न क्रमांक 3, क्षयरोग रुग्णांसाठी निक्षय पोषण योजनेअंतर्गत दिली जाणारी मदतीची रक्कम दरमहा 500 वरून किती करण्यात आली? तर आता क्षयरोग रुग्णांसाठी निक्षय पोषण योजनेअंतर्गत दिली जाणारी मदतीची रक्कम 500 रुपयावरून 1000 रुपये करण्यात आली आहे. मित्रांनो, ही जी निक्षय पोषण योजना आहे ही एप्रिल 2018 मध्ये लॉन्च करण्यात आली होती व या योजनेअंतर्गत क्षयरोग रुग्णांना उपचारादरम्यान दरमहा 500 रुपये देण्यात येत होते व आता त्याच्यात वाढ करून ही रक्कम 1000 रुपये इतकी करण्यात आली आहे. बरं, आपल्या केंद्र सरकारने भारताला कधीपर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचं लक्ष ठेवलं आहे? तर केंद्र सरकारने 2025 पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्याचं लक्ष ठेवलं आहे. आता हा प्रश्न पहा, भारतीय वायुसेनेने आपला 92वा भारतीय वायुसेना दिन कोठे साजरा केला? तर आपल्या भारतीय वायुसेनेने आपला 92वा भारतीय वायुसेना दिन हा चेन्नईमध्ये साजरा केलेला आहे. चेन्नईमध्ये कोठे? तर चेन्नईमधील मरीना बीच येथे भारतीय वायुसेनेने 8 ऑक्टोबर रोजी आपला 92वा स्थापना दिवस साजरा केला आहे. यावेळेसच्या दिवसाची थीम काय होती? तर भारतीय वायुसेना सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर आहे अशी यावेळेसच्या या भारतीय वायुसेना दिनाची थीम होती. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी नोट करून घ्या, भारतीय हवाई दल हे अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील 4थ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. बरं, आता आपल्या भारतीय वायुसेनेचे नवीन हवाई दल प्रमुख कोण बनले आहेत? तर एअर मार्शल अमरप्रीत सिंग हे भारतीय वायुसेनेचे 28वे हवाई दल प्रमुख बनले आहेत.
मित्रांनो, हवाई दलाचे जे कमांड आहेत त्याचं मुख्यालय सुद्धा नोट करून घ्या. सेंट्रल एअर कमांडचं मुख्यालय प्रयागराज येथे आहे. पूर्व एअर कमांडचं मुख्यालय शिलाँग, पश्चिम एअर कमांडचं मुख्यालय नवी दिल्ली, नैऋत्य एअर कमांडचं मुख्यालय गांधीनगर, तर दक्षिण एअर कमांडचं मुख्यालय हे तिरुअनंतपुरम येथे आहे. यासच हवाई दलाचं प्रशिक्षण कमांड हे बँगलोर, तर मेंटेनन्स कमांड हे नागपूर येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. अलीकडेच WHO ने कोणत्या देशाला संसर्गजन्य रोग ट्रॅकोमा मुक्त देश म्हणून प्रमाणित केले? तर आता WHO ने आपल्या भारताला संसर्गजन्य रोग ट्रॅकोमा मुक्त देश म्हणून प्रमाणित केला आहे. असा प्रमाणित होणारा दक्षिण पूर्व आशियातील भारत हा तिसरा देश बनला आहे. ट्रॅकोमाविषयी सांगायचं झालं तर हा आजार डोळ्यांना होणारा आजार असून या रोगाच्या प्रसारासाठी क्लॅमिडिया ट्रॅकोमिटस हा जीवाणू कारणीभूत असतो. लक्षात ठेवा, ट्रॅकोमा हा एक जीवाणूजन्य आजार आहे आणि WHO ने 1996 मध्ये 2020 पर्यंत ट्रॅकोमाच्या जागतिक निर्मूलनासाठी एक युती स्थापन केली होती. बरं, या WHO ची स्थापना कधी करण्यात आली? तर या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6. यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक कोणाला जाहीर झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सुहासिनी जोशी यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झाले आहेत. मित्रांनो, याच्या सुहासिनी जोशी आहेत, या सुहास जोशी या नावाने सुद्धा ओळखल्या जातात. काही पेपरमध्ये सुहास जोशी असं देण्यात आला आहे, तर कन्फ्यूज होऊ नका. सुहासिनी उर्फ सुहास जोशी यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झाले आहे. बरं, विष्णुदास भावे गौरव पदक कोणाद्वारे देण्यात येते? तर अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीच्या वतीने रंगभूमीची दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कलाकाराला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यंदाचं या पुरस्काराचं 57वावं वर्ष आहे. मागील वर्षीचा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर प्रशांत दामले यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 7. फ्रान्समधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता फ्रान्समधील भारताचे नवीन राजदूत म्हणून संजीव कुमार सिंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे संजीव कुमार सिंगला आहेत हे सध्या इस्रायल या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत व आता त्यांना फ्रान्समधील भारताचे राजदूत बनवण्यात आला आहे. यासच अलीकडेच नियुक्त करण्यात आलेल्या या राजदूतांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यात जर्मनीतील भारताचे राजदूत हे अजित विनायक गुप्ते बनले आहेत. कंबोडियातील भारतीय राजदूत B1 लालवाना, अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा, अल्जेरियामधील डॉक्टर स्वाती विजय कुलकर्णी, अल्बेनियातील रवींद्र प्रसाद जयस्वाल, कांगोतील V व्यंकटरामन, तर क्रोएशियामधील भारताचे राजदूत हे अरुण गोयल बनले आहेत. आता हा प्रश्न पहा. नीला उपाध्ये यांचे अलीकडेच वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर या ज्या नीला उपाध्ये आहेत त्या एक पत्रकार होत्या आणि मित्रांनो, मराठी माध्यमातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जातात. नोट करून घ्या, नीला उपाध्ये या एक पत्रकार तर होत्याच, याबरोबरच त्या एक चित्रपट समीक्षक आणि लेखिका देखील होत्या. प्रश्न क्रमांक 9. ISSF जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिपचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन पेरूमध्ये करण्यात आलं होतं व या स्पर्धेमधील पदतालिकेत आपल्या भारताने पहिलं स्थान पटकावलेलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण 24 पदक पटकावले असून त्यात 13 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक डाक दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक डाक दिवस आहे हा दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 9 ऑक्टोबर रोजीच का साजरा केला जातो? तर 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक डाक दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर 150 इयर्स ऑफ इनेबलिंग कम्युनिकेशन अँड एम्पॉवरिंग पीपल्स अक्रॉस नेशन अशी यावेळेसच्या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.